हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्पिरिच्युअल निकी इज हिअर. तर माझे जे अनुभव आलेत मला यूट्यूब चालवताना, जो माझा चॅनल आहे स्पिरिच्युअलिटीशी रिलेटेड, तर ते मार्च महिन्यात मी स्टार्ट केलं. मार्च, एप्रिल आणि मे, आता हा चौथा महिना आहे, जून. तर मग जे काही अनुभव आले ना, आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. सुरुवातीला मी लोकांचे ना व्हिडिओज बघायचे, लाईक 2 महिन्यात मॉनिटायझेशन, 3 महिन्यात मॉनिटायझेशन होतं आणि लगेच आपल्या अकाउंटला पैसे येतात. पण जे आपण ऐकतो ना, तितकं सोपं नाही आहे यूट्यूब चालवणं. खूप क्रिएटिव्हिटी असायला हवी तुमच्याकडे आणि लोकांना सहजासहजी तुमचा यूट्यूब चॅनल नाही आवडत. तुम्ही तितकं इनपुट दिलं पाहिजे त्याच्यात, असं आहे. आणि तर आज मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे, मला ज्या आल्यात, अनुभवायला आल्यात. एक तर न्यू यूट्यूबर असल्यामुळे एडिटिंग माहिती नसतं, थंबनेल कसा यूज करायचा, बनवायचा हे माहिती नसतं. अपलोड मी जेव्हा सुरुवातीला होते तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. असंच इकडच्या तिकडच्या व्हिडिओ ह्या जे क्रिएटर्स असतात ना, टेक चॅनल, तर ते सांगतात तसं तसं मी केलं. सेटिंग्स वगैरे भरपूर असतं. पहिली स्टेप तर तुम्हाला अकाउंट बनवावं लागतं यूट्यूबवर, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर यूट्यूबच्या चॅनल बनवल्यानंतर त्याच्या सेटिंग्स असतात, त्या क्रोमवर जाऊन कराव्या लागतात. त्या जर सेटिंग्स नाही केल्या तर तुमचा यूट्यूब चॅनल व्हायरल होणार नाही. म्हणजे त्यात तुमचा अल्गोरिदम सेटअप करावा लागतो, तुमच्या कोणकोणत्या व्हिडिओज आहेत. त्याच्यानंतर मोबाईल फोन जो असतो, व्हेरिफिकेशन असतं, तीही प्रोसेस करणं इम्पॉर्टंट असतं. आणि त्याच्यानंतर मला असे अनुभव आलेत की जी काही तुम्ही व्हिडिओ बनवायची आहे ना, तर ती क्रिएटिव्ह असली पाहिजे, जेणे की आय कॅची असली पाहिजे, जेणेकरून लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे. आणि नवीन नवीन जेव्हा तुम्ही अपलोड करताना नाही येत अजिबातसुद्धा कोणतीही व्ह्यूअर्स जादा पडतच नाही. मला तर सुरुवातीला किती 7, 8, 5 अशी सुरुवात केली आहे मी यूट्यूबवर. खूप बॅड सुरुवात होती आणि सगळ्यांचीच असते, नवीन लोकांची. तर मी जसं जसं यूट्यूब चालवत गेले ना, तर मला अनुभव यायला लागले, काय काय प्रॉब्लेम्स येतात, काय नाही. आणि त्याच्यानुसार मी सर्च पण करायचे दुसऱ्या व्हिडिओज यूट्यूबवर बघून, की हा असा प्रॉब्लेम आला तर काय करायला पाहिजे, तसा प्रॉब्लेम आला तर काय करायला पाहिजे. तर हे न्यू यूट्यूबर्स बरोबर होत असतं. तर आज मी सांगते की मला कोणते कोणते प्रॉब्लेम्स आले. मी थोडीशी चीट बनवली आहे, कारण काही टॉपिक्स राहून जातात, तर ते सगळे डिस्कस झाले पाहिजे. हेच तर खूप महत्त्वाचं आहे, सगळे पॉईंट डिस्कस झाले पाहिजे. तर हे सगळ्यांना माहिती आहे की यूट्यूबला मॉनिटायझेशनसाठी 1000 सबस्क्रायबर पाहिजे असतात, 3 लॉंग व्हिडिओज अपलोड करायला हव्यात. आणि जर तुम्ही शॉर्ट्सनी तुमचं मॉनिटायझेशन करणार असाल यूट्यूबचं, तर 30 मिलियन्स तुम्हाला व्ह्यूज पाहिजे असतात, तरच ते मॉनिटायझेशन होतं. अदरवाईज तुम्ही जर तुमचे लॉंग व्हिडिओज थ्रू जर मॉनिटायझेशन करायचं ठरवलं, तर मग तुम्हाला लॉंग व्हिडिओवर जास्त भर द्यावा लागेल, त्यात जास्त कंटेंट टाकावं लागेल. एक पोटेन्शियल असायला हवं, त्याच्यात इनोव्हेशन असायला हवं आणि त्यात एक नीडीनेस पण असायला हवा, की लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील, त्यांना गरज असली पाहिजे त्या व्हिडिओजची. तर असे व्हिडिओज तुम्हाला बनवावे लागतात. हे झालं बेसिक. त्याच्यानंतर तुम्हाला YT स्टुडिओ पण डाउनलोड करावं लागतं, ज्यात तुम्हाला सगळी ग्रोथ दिसते, आपण काय टाकतोय, किती व्ह्यूज आले, किती वॉच टाईम आला आहे, किंवा कोणतं कंटेंट तुम्ही करायला पाहिजे. ट्रेंड्स पण दिसतात त्याच्यात आणि रिअल टाईम पण दिसतो. तर ते थोडंसं सुरुवातीला नाही कळत नवीन नवीन डाउनलोड केल्यावर, पण जसं जसं तुम्ही पुढे जाल ना, तुम्हाला त्यातलं सगळं कळतं हळूहळू हळूहळू. आता बघा, एक तर न्यू यूट्यूबचे लोक सुरू करतात, म्हणजे फार शून्यातून सुरुवात करा, ज्याला काहीच येत नाही आहे, त्याच्यासाठी थोडी डिफिकल्ट आहे. पण जे एज्युकेटेड आहे, दुसऱ्या व्हिडिओज पाहून करू शकतात, त्यांच्यासाठी इझी आहे, म्हणजे सेटिंग्स वगैरे. पण जो जर्नी आहे ना, ती सिम्पल नाही आहे, डिफिकल्ट आहे. आता बघा, जे नवीन लोक असतात, आणि मला पण जो प्रॉब्लेम आला आहे तो एक तर एडिटिंगचा प्रॉब्लेम. स्क्रिप्ट बनवायची, त्याच्यावर रिसर्च करायची, स्क्रिप्ट बनवायची आणि मग एडिटिंग करायची वेगवेगळ्या ॲप्सवर. आणि जर त्याला तुम्हाला गाणं पण टाकायचं असेल, जर सपोज मला आलेला प्रॉब्लेम, लॉंग व्हिडिओला मला माहितीच नव्हतं की जर आपल्या आवडीचे गाणे नाही का, आत्ताचे लेटेस्ट गाणे टाकले बॅकग्राऊंडला, तर त्याला कॉपीराईट क्लेम येतो आणि तुमचा व्हिडिओ ब्लॉक पण होतो, स्ट्राईक पण येते. तर ते माझ्याबरोबर सुरुवातीला एकदा झालं होतं.
फर्स्ट एक स्ट्राईक मला मिळालेला आहे. पण त्याच्यानंतर मी सर्च केलं हे स्ट्राईक काय असतं ते पण मला माहिती नव्हतं. स्ट्राईक काय असतो, परत क्लेम काय असतो, कॉपीराईट क्लेम काय असतो, तर हे माहिती नव्हतं. मग मी ते सर्च केलं. मग त्याच्यानंतर मला कळालं, म्हणजे तुम्हाला येणारे प्रॉब्लेम ना ते तुम्हाला शिकवतात काय करायचं आणि काय नाही करायचं. तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. पहिलं तर तुम्ही ना लॉंग व्हिडिओ टाकायचे असेल ना तर त्याला अजिबात कोणत्याही गायकाचं गाणं लेटेस्ट जुनं पानं कोणतंही म्युझिक ॲड करू नका. त्याच्या लगत कॉपीराईट क्लेम येईल आणि तुम्ही जरी अपलोड केलं ना तरी एक तर तो ब्लॉक होईल किंवा ज्याचं गाणं त्यांनी जर ऑलो केलं तुम्हाला तर तो कॉपीराईट क्लेम आला, तुम्हाला वॉच टाईम मिळेल पण मग त्याचं जे इन्कम येणार आहे ना त्या व्हिडिओचं त्या माणसाला जाईल, तुम्हाला नाही येणार, असं आहे. आणि सुरुवातीला ना मला व्हिडिओ म्हणजे नवीन माणसाला जमत नाही ना व्हिडिओ, कॅमेरा नवीन असतो आणि कसं बोलायचं, स्टँड वापरायचं काय, म्हणजे जे प्रॉपरली न्यू आहे ना तर त्यांना काहीच जमत नाही, तर ते पण शिकावं लागतं. आम्ही आता थोडी शिकली आहे. आणि बघा लॉंग जर व्हिडिओ टाकायचे असेल तर ते जे गायक गायिका जे असतात त्यांचे गाणे अजिबात घेऊ नका, कॉपीराईट क्लेम येईल आणि त्यांना तुमचं फुकटची मेहनतीचा पैसा मिळेल, ते करू नका. स्वतःचं म्युझिक बनवा. जर नसेल तर ठीक आहे, तुम्ही व्हॉइस ओव्हर करून वेगवेगळे ॲप तुम्हाला डाउनलोड करा, स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा आणि मग अपलोड करा व्हिडिओ. आता अपलोड करायचं आहे ना तर मी सुरुवातीला कसं करायचे ना, लॉंग व्हिडिओ टाकायचे, चला धडाधड यूट्यूबवरून प्लसचं साईन आहे तिथून करायचं आहे आणि मग तिथं पण प्रॉपर एक हे असायला पाहिजे, हॅशटॅग वापरले तर तुमचं जास्त लवकर व्हायरल होतं यूट्यूब. सपोज मला एखादी व्हिडिओ अपलोड करायची, मग मी ती प्लसचं साईन होतं, लॉंग व्हिडिओ घेतली आणि अपलोड केली. मग त्याच्यानंतर आपली दुसरी प्रोसेस असते की हॅशटॅग जोडायचे, परत एक टायटल पण आय कॅची असायला हवं, जे लोक पाहूनच अट्रॅक्ट झाले पाहिजे तुमच्याकडे, ते झालं. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये असतं ना त्याच्यात काय करायचं, तुम्ही जे कॅपवरती टॉपिक टाकला तोच कॉपी पेस्ट करायचा आणि हॅशटॅग त्या रिलेटेड व्हिडिओ रिलेटेड हॅशटॅग टाका. अजून त्या व्हिडिओत काय काय कंटेंट आहे त्याच्याबद्दल थोडंसं लिहा आणि मग अपलोड करायची जेव्हा वेळ येते ना, थंबनेल पण छानपैकी बनवा, आय कॅची, त्याच्यावर छान डेकोरेशन असायला हवी, इमेज असायला हवी. आणि जेव्हा आपण अपलोड करतो डायरेक्ट पब्लिक नाही करायचं, कधीच पब्लिक नाही करायचं. सपोज तुमच्याकडून काही म्युझिक गेलंच तर ते अनलिस्ट ठेवायचं, तिथं ऑप्शन अपलोड टायमिंग सेट नाही करायचं, अनलिस्ट ठेवायचं आणि अपलोड करून द्यायचं. जेव्हा तो अपलोड होईल तेव्हा ते डायरेक्टली यूट्यूबवर दिसत नाही. मग YT स्टुडिओत जायचं आणि ती जी व्हिडिओ ना ओपन करायची, तिथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये येतं, जर तिथं नोन आलं ना रिस्ट्रिक्शनमध्ये तर मग तुम्हाला काही हरकत नाही आहे, तुम्ही डायरेक्ट अपलोड करू शकता. पण तिथं जर कॉपीराईट क्लेम आला तर मग तुम्हाला एक चान्स असतो की तो कॉपीराईट क्लेम डायरेक्ट नाही येणार तुम्हाला, तिथून तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करू शकता. त्याचं ते अनलिस्टचा तो फायदा आहे की तुम्हाला तो मेसेज पडणार नाही. आणि असं मी ऐकलेलं आहे की 3 कॉपीराईट स्ट्राईक पडले तर मग गेला तुमचं चॅनल. मला तर एक पडलेला आहे, पण मग आता मी ट्राय करते की दुसरा तिसरा पडू नये. आय डोंट नो हे किती खरं आहे, पण ठीक आहे, माझ्या रिसर्चनुसार मी अजून सर्च करेल आणि मग सांगेल तुम्हाला. मग ते काय करायचं, अनलिस्ट आहे ना, जेव्हा नोन रिस्ट्रिक्शनमध्ये नोन येईल ना मग तर तुम्ही पब्लिक करून टाका, अर्ध्या तासाने करा किंवा टायमिंग टाका, मग ते पब्लिक करा, असं काय ते एक प्रिकॉशन्स ठेवा. आणि मला नेक्स्ट प्रॉब्लेम मला हा फेस करावा लागेल की मेहनत करते खूप, सकाळ संध्याकाळ अपलोड करते आणि एक कंटिन्यू अपलोड करत राहायचा, हा ब्रेक नाही घ्यायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिवसभर कंटिन्यू अपलोड नाही करायचा, सकाळ संध्याकाळ जो काय तुमचा रिअल टाईम बघायचा YT स्टुडिओवर, जिथं जास्त रिअल टाईम म्हणजे जिथं जास्त व्ह्यूज असतात ना त्याच्या आसपास आधी 15 मिनटं 10 मिनटं किंवा अर्धा तास टाकून द्या तुम्ही रिअल टाईमच्या आसपास, म्हणजे जास्त व्ह्यूज मिळतात. ते एक लक्षात ठेवा, एक ही टिप्स आहे. तर मी मेहनत केली खूप, सुरुवातीला फार कमी होते व्ह्यूज, नंतर वाढले. पण मग मला असं जाणवलं की जेव्हा मी YT स्टुडिओत जाते ना तर ते ड्रॉप होत जातात. म्हणजे मी असं बघितलं की ड्रॉप होतात ते व्ह्यूज. म्हणजे सपोज 1K आलेत तर मग मी थोड्या वेळाने अजून पाहिले ना अर्ध्या 2 तासात तर मला ते 900 दिसतील, 800 दिसतील, असं का होतं मला पण नाही अजून कळालं. पण ठीक आहे, तो पण प्रॉब्लेम मी फेस केला. कॉपीराईट क्लेमचा पण
प्रॉब्लेम फेस केला. आणि शक्यतो कोणाचे म्युझिक वापरूच नका, त्याचे कॉपीराईट क्लेम येईल आणि ते फुकटचं त्यांना आपली मेहनतीचे पैसे जाईल. त्याच्यानंतर जे लोक सांगतात ना की वॉच टाईम इझी आहे कंप्लीट करा 2 दिवसात 5 दिवसात, हे नाही होत बिलकुल पण नाही. ते काही खायचं खजूर नाही आहे की आज केलं रातभर बघितले, नाही होत. तर ते खूप लोकांनी बघितलं पाहिजे. आणि त्याला ते वॉच टाईम पण असे डेंजर सी आहे ना की लवकर नाही होत कंप्लीट. एखाद्याचं भाग्य जास्त चांगलं की त्याला व्ह्यूज पण चांगले मिळाले, त्याचं कंटेंट पण चांगलं झालं, व्हायरल झालं, तर मग हे लकच म्हणावं लागेल. मग मी मानते हे यूट्यूबला व्हायरल होणं म्हणजे लकच म्हणावं लागेल. तुमचे ग्रह वगैरे तेवढे स्ट्रॉंग असायला हवे. फॉर इट आता बघू, 1000 सबस्क्रायबर ना तुम्ही करू शकतात कसेही कंप्लीट, पण वॉच टाईम डिफिकल्ट आहे थोडंसं करायचा. किंवा 30 मिलियन्स जे असतात ना ते थोडेसे डिफिकल्ट असतात, तर इझिली नाही होत कंप्लीट. आपल्या नॉर्मल लोकांसाठी जे सेलिब्रिटी आहे त्यांच्यासाठी इझिली हातावरचा खेळ आहे तो. आता मी पुढचं पॉईंट सांगते. हां, तर मी बरेचसे लोक असे जे टेक चॅनल चालवतात ना, म्हणजे टिप्स वगैरे सांगतात की असं करा तसं करा, यूट्यूबचं सेटिंग्स वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. तर ते सांगतात की लाईव्हवर जा, लाईव्ह सेशन्स घ्या आणि त्यांनी जास्त वॉच टाईम कंप्लीट होतो बरं का, पण जादा वॉच टाईम नाही मिळत त्यांनी. आणि वॉच टाईम केल्यानंतर सबस्क्रायबर वाढतात हे खरं आहे, पण ते लॉयल नसतात. काही लोक तर फक्त ना काय करतात माहिती, मला जो अनुभव आलेला की सबस्क्राईब करा, लाईक करा असं आपण म्हणतो, ते सबस्क्राईब करतात आणि 15-20 मिनिटांनी परत अनसबस्क्राईब करून टाकतात. मग अशा म्हणजे डिसलॉयल लोकांचं काही घेणं देणं नाही आपल्याला. सबस्क्रायबर काही कामाचे नाही येतात. आणि वॉच टाईम पण माझा ना काही काही लाईव्हच्या व्हिडिओवर 0 वॉच टाईम, अर्धा 1 तास बसले तरी 0 वॉच टाईम. नंतर माझी असे सटकली की मी सारे व्हिडिओज डिलीट केले. काही यांच्यावर मिळत होतं 0.2 0.3, पण हे इतकी मेहनत करून 0.1 आणि 0.3 आपली क्वालिफिकेशन काय, आपल्याला मिळतं आहे काय. मग माझं डोकं सटकलं, मी डिलीट करून टाकली लाईव्ह सेशन. आणि मी जास्त घेत नाही लाईव्ह सेशन. आणि त्याच्यावर आता विश्वासच उडाला माझा लाईव्ह सेशन. आणि तुम्ही म्हणजे बघा लिस्ट करून सुद्धा म्हणजे तुमचं काम करता करता लाईव्ह सेशन चालू करून दिला म्हणजे त्याच्यात फक्त तुमची स्क्रीन दिसणार, तुमचा चेहरा वगैरे नाही दिसणार. ते पण आहे, तुम्ही सर्च करा. त्याच्यात पण काही जास्त येत नाहीत लोक, त्यांना कळतं की इथं पुढं समोर काहीच नाही, ते येतात आणि निघून जातात, नाही बघत कोणी. तर त्या गोष्टींवर जास्त फोकस नका करू, एफर्ट्स नका घालू. तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही हे लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्सवर जास्त काम करा, छानपैकी कंटेंट बनवा, टाका, रिअल टाईमवर टाका, जेणेकरून जास्त व्ह्यूज येतील. तर ते थोडंसं त्याच्यावर लक्ष द्या. पुढचा पॉईंट आहे, हां, जर सपोज तुम्ही जी काय व्हिडिओ बनतात ना त्याच्यावर व्ह्यूज नाही येत, तर ॲनालिटिक्समध्ये YT स्टुडिओवर जायचं, ॲनालिटिक्समध्ये जायचं आणि मग तिथं ट्रेंड्सचा ऑप्शन मिळतो. तिथं टॉपिक्स पण सजेस्ट करतं YT स्टुडिओ आपल्याला की ह्या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवा, ट्रेंडी चालू आहे. तर मग ते पण तुम्हाला हेल्पफुल राहील तुमच्या व्ह्यूअर्स वाढवण्यासाठी, वॉच टाईम वाढवण्यासाठी. आणि जो पण काही टॉपिक बनवायचा आहे ना त्याच्यावर पहिल्यांदा स्टडी करा, रिसर्च करा, 4-5 व्हिडिओ बघा, त्याची लिस्ट बनवा, थोडीशी प्रॅक्टिस करा, मग व्हिडिओ बनवा. मला तर खूप सुरुवातीला काहीच येत नव्हतं. मी इन्स्टावर काय म्हणतात सॉरी हे बनवायचे, व्हिडिओज बनवायचे आणि मग अपलोड करायचे असे. आणि अनलिस्ट तर झालंच आहे, अनलिस्ट ठेवत जा तुमची व्हिडिओ अपलोड करायच्या आधी. आणि मग नोनचं रिस्ट्रिक्शन आल्यानंतरच मग अपलोड करत जा. हे तर माझे बेसिक सारे प्रॉब्लेम्स होते, मी डिस्कस केलेत. आणि वेळोवेळी जसे मला प्रॉब्लेम मी तुम्हाला डिस्कस करेल, सांगेल. गाईज, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आणि ना एक सांगते मी, ॲज अ यूट्यूबर असे भीक नका मागू लोकांकडे, मला प्लीज सबस्क्राईब करा, मला प्लीज सबस्क्राईब करा. कंटेंटमध्ये इतकं दम असला पाहिजे ना, लोक स्वतःहून बघतील आणि येतील. आणि ठीक आहे, सुरुवात सगळ्यांची अशीच होते, 10, 5, मग ते 20वर जातात, 50वर जातात, मग 80, 100, 200, 300 असे जातात. ठीक आहे, आपण नवीन आहोत, सगळ्यांनी सुरुवात अशीच केली आहे, आपणही करू, आपलंही चांगलं होईल. ओके, तर बेस्ट ऑफ